कुठे लपली होती निदा खान? त्याचं उत्तर छत्रपती संभाजीनगरचं हे घर आहे आणि या घरामध्ये 1 तारखेपासून ती वास्तव्यास होती. आई, वडील, मावशी, भाऊ आणि ती अशी 5 लोक या घरामध्ये वास्तव्यास होते. खरं तर हे आपण पाहिलं तर घर हे अत्यंत निर्मनुष्य अशा पद्धतीचं आहे. मागे शेती आहे, आजूबाजूला घर नाहीत, कुणालाही संशय येऊ नये. शिवाय हा जो परिसर आहे तो तिथे कुणाचं लक्ष जाणार नाही अशा प्रकारचा परिसर आहे आणि याच ठिकाणी 1 तारखेला ते वास्तव्यास आले होते. पोलिसांच्या अटकेपासून निदा खान लपत होती आपले परिवारासह आणि आताही आपण पाहतोय की या घराला या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं आहे आणि इथून कोणीही बाहेर येत नव्हतं. एक व्यक्ती बाहेर यायचा दूध घेण्यासाठी आणि इतर सामान घेण्यासाठी, ते वडील होते आणि त्यात कोणीही घराच्या बाहेर निघत नव्हतं. मात्र पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकला. 5 जण या ठिकाणी वास्तव्यास होते. निदा खानला ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री ट्रान्झिट रिमांड घेण्यासाठी न्यायाधीशांच्या घरी या ठिकाणी नेण्यात आलं आणि तिथून नाशिकला हलवण्यात आलंय रात्री उशिरा आणि इथेच ती गेल्या 1 तारखेपासून वास्तव्यास होती आपल्या परिवारासह. मात्र पोलिसांना खबर मिळाली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. आता नाशिकमध्ये हलवण्यात आलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.